झी 24 तास एक पाऊल पुढे। टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये अखेरची वनडे धर्मशाळेत रंगणार आहे। सिरीजवर यापूर्वीच कब्जा केलेल्या टीम इंडियाचा आत्मविश्वास आता चांगलाच उंचावलाय। म्हणूनच अखेरची वनडे जिंकून शेवट विजयाने करण्यासाठी धोनी सेना आतुर असेल। इंग्लिश ब्रिगेड विरुद्ध अखेरची लढत। अखेरच्या लढतीतही फडकावणार विजयी पताका। मोहालीत इंग्लंडवर बाजी मारत धोनी सेनेनं सिरीजवर कब्जा केला आणि टेस्ट सिरीज मधील पराभवाचा बदला घेतला। आता पाचव्या आणि अखेरच्या लढतीतही बाजी मारत अखेरही शानदार करण्यासाठी धोनी अँड कंपनी आतुर असेल। सलग 3 विजय आणि सिरीजवर कब्जा केल्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास चांगलाच उंचावलेला असेल, तर दुसरीकडे अखेरची लढत जिंकण्यासाठी इंग्लंड टीम प्रयत्नशील असेल। आता सिरीज जिंकल्यामुळे अखेरच्या लढतीमध्ये कॅप्टन धोनीला टीममध्ये काही बदल करण्याची संधी असेल। मोहाली वनडेत अजिंक्य रहाणेच्या जागी रोहित शर्माला संधी देण्यात आली होती। आता अखेरच्या लढतीमध्ये पुन्हा गंभीर रोहित जोडीच ओपनिंग करते का त्यात काही बदल होतो हे पाहावं लागेल। मिडल ऑर्डरला विराट कोहली, युवराज सिंग, सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनीवर भिस्त असेल। तर आतापर्यंत एकाही मॅच मध्ये संधी न देण्यात आलेल्या चेतेश्वर पुजाराला अखेरच्या वनडेमध्ये धोनी संधी देतो का याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष असेल। ऑलराऊंडर रवींद्र जडेजाकडून पुन्हा त्याच ऑलराऊंडर कामगिरीची अपेक्षा भारतीय क्रिकेट प्रेमी बाळगून आहेत। ओपनर्सना लवकरात लवकर पॅव्हेलियन मध्ये धाडण्याचं आव्हान टीम इंडियाच्या बॉलर्स समोर असेल। तर तिसऱ्या स्थानी खेळायला येणाऱ्या केविन पीटरसन पासूनही टीम इंडियाला चांगलाच धोका असेल। बॉलिंगमध्ये स्टीवन फिन, ट्रिम ब्रेस्नन आणि जे डर्कबाक यांच्या वेगवान माऱ्याला आणि जेम्स ट्रेडवेलच्या फिरकीला सामोरं जाण्याचं आव्हान टीम इंडियाच्या बॅट्समन समोर असेल। आता अखेरच्या लढतीमध्ये कोण कोणावर भारी पडतं हे पाहणं रंगतदार ठरणार आहे। दरम्यान धर्मशाळेसारख्या ठिकाणी मुकाबला असल्यानं तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्याचं आव्हान दोन्हीही टीम समोर असेल। आता धर्मशाळेत टीम इंडिया विजयी पताका फडकावते का इंग्लिश टीम बाजी मारते हे पाहावं लागेल। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।